वा, किती सुंदर दिसतोय ना. हा पदार्थ जेवढा दिसायला सुंदर आहे ना, खायलाही तितकाच अप्रतिम आहे. नक्की ट्राय करून बघा. नमस्कार. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आपण आज बनवणार आहोत गव्हाची लापसी. तर आता मी इथे कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 1 वाटी शुद्ध तूप घेतलं आहे. तुपामुळे त्याला छान चव येते. आता याला तुपाला छान गरम होऊ द्या. एकदम असं गरम झालं की याच्यामध्ये आपण 1 कप दलिया टाकणार आहोत. हा दलिया तुम्हाला कोणत्याही किराणामध्ये मिळून जाईल. हे बघा, याला छान परतून घ्या. मंद आचेवर, गॅस मंद करा, मंद आचेवर भाजून घ्या त्याला. सुगंध यायला लागला की आपला दलिया भाजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी खोबरं टाकणार आहोत. सुक्या नारळाचा किस घेतला आहे मी. आता इथे थोडेसे काजूचे तुकडे घेतले आहेत आणि आता इथे काजू बदामचे थोडेसे छोटे काप करून घेतले आहेत. आता छान याला एकत्र करून घ्या. पुन्हा यालाही थोडा वेळ भाजून घ्या मंद आचेवर. भाजताना एवढा छान सुगंध येतो ना ह्याचा. झाला आता आपण याला छान भाजून झाला आहे. आता आपण याच्यामध्ये 1 कप दलिया घेतला होता. तर आपण इथे 4 कप पाणी घेणार आहोत. जर तुम्ही पातेल्यात शिजवत असाल तर तुम्ही 5 कप पाणी घ्या. पण कुकरमध्ये खूप छान होतो, एकदम मुलायम, मऊ आणि टेस्टही खूप छान लागते. चला आता आपण कुकरच्या 3 शिट्या काढून घेणार आहोत. आता 3री शिटी झाली की मी लगेच याला वाफ सोडून घेणार आहे. जास्त वेळ थंड व्हायला ठेवणार नाही, कारण मग दलियाची चव बदलून जाईल. ही रेसिपी तुम्ही छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत कुणालाही आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी आणि खूप वेळही लागत नाही, लवकरात लवकर होते. नक्की ट्राय करून बघा. चला आता आपलं हे झाकण काढून घेऊ. याची हवा सोडून घेतली आहे मी. बघा किती मऊसर शिजला आहे ना. चला तर आता आपण याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घेऊ. गूळ तुमच्या आवडीप्रमाणे घाला. जास्त लागत असेल तर जास्त, कमी लागत असेल तर कमी. हा गूळ वितळला की आता आपण याला छान एकत्र करून घेऊया. हे बघा किती सुंदर कलर आला आहे. आता याला एकत्र करून झालं आहे आपलं. तयार आहे आता आपली गव्हाची लापसी. किती सोपी रेसिपी आहे ना. जास्त वेळही लागत नाही आणि खायलाही चवदार. बघा किती सुंदर कलर आला आहे ना. सुगंधही तेवढाच येतोय. चला, रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद.